चला मंडळी, आज आम्हाला करायचं होतं श्रीदाचा हेअरकट. त्यासाठी आम्ही वणी येथील रुबाब मेन्स हेअरकट सलूनमध्ये गेलो होतो. तिथे मी त्या दादांना सर्व हेअरकट हा एक्सप्लेन केला. त्यांनाही खूप तो हेअरकट आयडिया आवडली आणि ते बोलले की चला ताई, तुम्हाला जसा हवा आहे आपण अगदी तसाच हेअरकट करूया बाळाचा. त्यानुसार त्यांनी श्रीची तयारी चालू केली. श्रीसुद्धा काहीतरी नवीन ऑब्झर्वेशन करत होती का आपण नवीन ठिकाणी आलो आहोत आणि आपल्यासोबत काय होणार आहे याची तिला कल्पना नव्हती. पण जेव्हा तिला ॲप्रॉन घातला तेव्हा तिला थोडासा डाऊट आला आणि ती रडायला चालू झाली. पण आम्ही दोघांनी खूप कसरत घेतली आणि जास्त कसरती हेअरकटवाला दादांनी घेतली, कारण त्यांनाही त्या हेअरकटची तेवढीच इच्छा होती. त्यांनासुद्धा त्याची उत्कंठा लागली की जेव्हा हा हेअरकट पूर्ण होईल तेव्हा सर्वजण बघतच राहिले पाहिजे ताई. त्यानुसार त्यांनी तो हेअरकट करण्यास सुरुवात केली आणि ते सुद्धा मला आयडियाज देत होते की ताई आपण असं करू जेणेकरून हेअरकट अजून उत्कृष्ट दर्जाचा वाटेल. आणि ते देखील त्यानुसार करत गेले आणि शिरूसुद्धा त्यांना सपोर्ट करत गेली. हे बघून आम्हालाही खूप आनंद झाला आणि तिचे बाबाही खूप खुश होते, कारण श्रूला आम्हाला नवीन लुकमध्ये बघायचं होतं. आणि आमच्यापेक्षाही सर्वात जास्त इच्छा हेअरकट करणाऱ्या दादाची होती की बाळ इतकं शांत बसले तर आपण त्या हेअरकटला अजून शोभेल असं हेअरकट आपण करत जाऊ. त्या जशी श्री सपोर्ट करत होती तसे ते दादा हेअरकटला अजून सुंदर प्रकारे करण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही बघू शकता शिरू फक्त बघत होती की आपल्यासोबत काय होतंय आणि आम्हालाही तिच्यासोबत त्या गमती जमती करायला खूप आवडत होतं. नंतर थोडी रडायला लागली. मग तिच्या बाबांनी तिची मान जरा पकडली, कारण ब्लेड वगैरे लागण्याची भीती होती. त्यामुळे दादांनी सांगितले की थोडं तुम्ही तिची मान पकडा. त्यानंतर पुन्हा शिरू आपली शांत बसली आणि त्यांनी क्लिप्स वगैरे लावून तिला लास्ट फिनिशिंग द्यायची होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाळा थोडी शांत बस आणि शिरूने देखील ते ऐकले. पूर्ण हेअरकट हा पूर्ण होणारच होता आणि मलासुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होत होता की आता शिरू कशी दिसणार, कारण मी आतापर्यंत हा हेअरकट फक्त इमॅजिनेशनमध्येच इमॅज केला होता की माझ्या बाळाला हा कसा वाटेल. शिरूचा फायनल लुक तयार झाला होता आणि मी फक्त बघत राहिले होते. तर दादांनी इतका सुंदर प्रकारे लुक क्रिएट केला होता की विचारूच नका. मला तो बघितल्या क्षणी इतका आवडला आणि शिरू त्यात इतकी खुलून दिसत होती की विचारूच नका. त्यानंतर दादा बोलले की आपण अजून थोडं जरा स्प्रे जेल मारतो जेणेकरून हेअरकट अजून सेट होईल. मी म्हटलं दादा कराच.